नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा आपला कीड ओळख व नियंत्रण मास्टर कोर्सचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण रस शोषक किडींमधील तुडतुडे या किडीबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहे, ज्याला आपण लिप हॉपर्स किंवा जॅसिड्स असे सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणत असतो. तर आतापर्यंत आपण जो डेमो क्लास होता त्याच्यामध्ये आपण मावा किडीबद्दल माहिती पाहिली. कालच्या क्लासमध्ये आपण पांढरी माशी या किडीबद्दल माहिती पाहिली आणि आजच्या आपल्या तिसऱ्या दिवशीच्या क्लासमध्ये आपण तुडतुडे या किडीबद्दल माहिती पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुडतुडे ही कीड प्रमुख कीड नाहीये, म्हणजे हिनं होणारं नुकसान हे जास्तीचं नसतं, परंतु ही बहुभक्षी कीड आहे. म्हणजे ही जास्तीत जास्त सगळ्या पिकांमध्ये येत असते आणि ही आल्यानंतर पिकाचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नुकसान करते, ज्यामुळे पिकाची वाढ आणि उत्पादनामध्ये घट होते, पिकाचा विकास थांबतो आणि ज्यामुळे पिकाची वाढ विकास थांबल्यामुळे आपल्याला जो काही तोटा आहे तो तोटा होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला या किडीबद्दल सुद्धा माहिती पाहणं तितकंच गरजेचं आहे. सो आता आपण सुरुवात करूया तुडतुडे या किडीची माहिती घेण्याला. आता पहिलं येतंय ते आपलं म्हणजे किडीची प्राथमिक माहिती, ज्याच्यामध्ये आपण शास्त्रीय नाव बघतोय. तर या किडीच्या या संपूर्ण जगामध्ये जी कीटकनाशक किंवा किडींवर काम करणारी संघटना आहे किंवा संस्था आहे असं पण म्हणू शकतो, जिचं नाव आहे इन्सेक्टिसाइड रेजिस्टन्स ऍक्शन कमिटी. ठीक आहे. तर ही संस्था काय करते, तर जगामध्ये जेवढ्या पण किडी येतात त्या किडींची ओळख करते, त्या किडींवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवायचे, त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला हवात, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट कशा प्रकारे करायला हवं, याबद्दल संपूर्णपणे माहिती देत असते. जर तुम्ही इंटरनेटवर गेला, IRAC असं जर का टाकलं तर तुम्हाला तिथे भरपूर सारी माहिती शेती विश्वातील मिळणार आहे. म्हणजे शक्यतो करून तिथं फक्त इन्सेक्टिसाइडच्या जी काय रिलेटेड माहिती आहे ती मिळते. कारण ही जी काय आहे संघटना किंवा संस्था, ही संस्था जगभरामध्ये जेवढ्या पण कीटकनाशक उत्पादक कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं जॉईंट व्हेंचर आहे. त्या कंपन्यांच्या फंडिंगवर ही संस्था चालते आणि ही संस्था शेतकऱ्यांसाठी काम करत असते. याच्यामध्ये जर का बघितलं तर या संस्थेमध्ये सिजंटा असेल, बायर असेल, कोर्टेवा असेल, जेवढ्या पण टॉपच्या इन्सेक्टिसाइड कंपन्या आहेत त्या त्याच्यामध्ये काम करत असतात. तर या संस्थेनं जे काही काम केले किंवा शास्त्रज्ञांनी जे काम केले त्याच्यानुसार या जगात 22,000 पेक्षा जास्त तुडतुड्याच्या प्रजाती आहेत. पण याच्यामधील प्रामुख्यानं भाजीपाला किंवा आपल्या पिकांमध्ये येणारी अमरास्का नावाची जी काय स्पेसिस आहे, जात आहे, तिचा प्रादुर्भाव आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. ठीक आहे. तो अशा प्रकारे आपण तुडतुडे या किडीबद्दल माहिती पाहणार आहे. ही काय कीड आहे, ही कीड प्रामुख्यानं एकदम 2 ते 3 मिलीमीटर लांब असते. तिचं जे काही शरीर आहे ते मऊ असतं आणि त्याला एक कर्वतासारखं तोंड असतं. जर तुम्ही बघितलं तर पांढऱ्या माशीला काय होतं, तर पांढऱ्या माशीला एक सुईसारखं हे होतं, जेणेकरून ती ते फळावर पानामध्ये टोचून त्यामधून रस शोषण करत होती. परंतु याचं काय असतं, तर याला कर्वतीसारखा एक भाग असतो, ज्याने ते पूर्णपणे जे काय पान आहे त्या पानाच्या वरचा पापुंद्रा हे करतं आणि त्याच्यानंतर पानाचा पापुंद्रा ज्यावेळेस ते पूर्णपणे कट करतं त्याच्यानंतर तिथून जो रस बाहेर निघतो ते रस हे शोषत असतं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तोंड असतं, पूर्णपणे पांढरट आणि हिरवट रंगाचा तुडतुडा आपल्याला दिसतो. आपण जरी का व्यवस्थितपणे पानांवर बघितलं तर तुडतुडा आपल्याला दिसून येत असतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट, एक अजूनही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुडतुडा म्हणजे काय मुख्य कीड आहे का कुठल्या पिकामधील, तर नाहीये. पण तुडतुड्यामुळे होणारं नुकसान हे तुमच्या उत्पादनामध्ये घट करू शकतं, पिकाच्या उत्पादनामध्ये घट करू शकतं. त्यामुळे आपल्याला तुडतुडे याविषयी पण माहिती पाहणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं मला एक प्रश्न आलाय की फिडिंग हॅबिट मध्ये काहीतरी चुकीचे वाटत आहे. तर ही जी काही कीड आहे ही सरफेस फिडिंग करणारी कीड आहे. म्हणजे ही
ह्याच्या वेगवेगळ्या स्पेशीस आहेत, त्याच्यानुसार त्या हॅबिट पण चेंज होतात. पण प्रामुख्यानं जे काय आपण तुडतुडा जो आपल्याकडे येतो, तो काय करतो की वरचा पापुंद्रा जो आहे पानाचा, तो पण तो पूर्णपणे ही करतो, म्हणजे उकलतो, आणि त्याच्यामधून जो रस बाहेर येतो तो रस तो घेत असतो, रस शोषण करत असतो. म्हणजे रस शोषक किडींमध्ये पण प्रामुख्याने दोन प्रकारचे किडी आहेत, जे आपण पहिल्याच क्लासमध्ये बघितलेलं आहे. एक म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी, प्युअरली रस शोषण करणाऱ्या किडी, आणि दुसरं म्हणजे काय म्हणतात त्या सरफेस फिडिंग करणाऱ्या किडी. ठीक आहे. सो तुडतुडा हा सरफेस फिडिंग करणारी कीड आहे. ठीक आहे. हे थ्रिप्स आणि तुडतुडे या दोन्ही किडी सरफेस फिडिंग करतात, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे रसशोषक किडीमध्ये ज्या प्रमुख चार किडी आहेत, त्यातल्या दोन ज्या किड्या आहेत, मावा आणि पांढरी माशी, ते प्युअरली रस शोषण करतात. आणि ही जी किड आहे, ह्या ज्या किड्या आहेत म्हणजे तुमचं थ्रिप्स आणि तुमचं तुडतुडे, ह्या दोन्ही किडी स्क्रॅपिंग आणि सकिंग दोन्ही करतात. सो ही तुम्ही लक्षात घ्या. स्क्रॅपिंग केल्यानंतर जो रस बाहेर निघतो तो रस शोषण करतात, त्याच्यामुळे ते सकिंग पण करतात. ठीक आहे. अजून काय तुम्हाला ह्याच्याबद्दल काय अजून जरी क्वेश्चन असला तुम्हाला तर तुम्ही विचारा, आपण त्याचं निरासन करूया. राहुल सर, अजून तुम्हाला अजून काय क्वेश्चन आहे का या बाबतीत? ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता ही जी काय तुडतुडे ही कीड आहे, या किडीसाठी मेसेज, तुम्हाला क्वेश्चन जर असेल तर तुम्ही मेसेजवर विचारू शकता. माईक चालू केला की सगळ्यांचाच माईक चालू होणार तो. ठीक आहे. तर आता आपण तुडतुडे या किडीच्यासाठी जे काही पोषक वातावरण आहे त्याची माहिती घेऊया. तर याच्यामध्ये जे काही तापमान आहे, त्या तापमानामध्ये 25 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असणारं तापमान हे या किडीसाठी पोषक आहे. या किडीचा प्रजननाचा दर या तापमानामध्ये वाढत असतो. आता त्याचबरोबर 75 डिग्री सेल्सिअस ते 85 डिग्री सॉरी 75% जास्तीची जी काही आर्द्रता आहे आणि ढगाळ वातावरण आहे, याच्यामध्ये सुद्धा या किडीचा प्रजननाचा दर हा वाढत असतो. त्याच्यामुळं जर तुम्ही बघितलं तर ढगाळ वातावरण आल्यानंतर तुडतुड्यांचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. त्याचबरोबर पावसाळी वातावरणामधील दमट किंवा एकदम उबदार वातावरण, याच्यामध्ये सुद्धा या किडीचा प्रजननाचा दर हा वाढत असतो. जर आत्ताचा विचार केला तर आत्ता पण तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला दिसून येतो. जर तुम्ही झाड हलवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला किडी उडलेल्या दिसतात. आता जो सरांचा प्रश्न होता त्यासाठी मी त्यांना एक निरीक्षण सांगतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही टोमॅटो सारख्या पिकामध्ये गेला तर तुम्हाला पानांवर व्हाईट कलरचे असे उभे स्पॉट दिसतात. तर ऍक्च्युली ती कुठल्याही प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचे स्पॉट नसतात, तर त्या ठिकाणी तुडतुडे किंवा थ्रिप्स या किडीने केलेलं फिडिंगचं ते लक्षणे असतात. सो तुम्ही आता पण जरी कुठल्याही पिकामध्ये प्रामुख्यानं तुम्ही ह्याच्यामध्ये वांगी पिकामध्ये सुद्धा ही लक्षणे तुम्हाला प्रामुख्यानं दिसतात. त्याचबरोबर आले पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची लक्षणे ही दिसत असतात. ठीक आहे. आता आपण बघूया की ही जी काय तुडतुडे ही कीड आहे, या किडीच्या वाढीसाठी किंवा प्रजननासाठी पोषक परिस्थिती कोणती जबाबदार आहे. तर पोषक परिस्थितीमध्ये जर बघितलं तर असंतुलित अन्नद्रव्य नियोजन म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करता त्यावेळेस कोणत्याही प्रकारची रसशोषक कीड असू ती तुमच्या शेतामध्ये आकर्षित होत असते. कारण नायट्रोजनयुक्त खतांमध्ये ज्यावेळेस तुम्ही युरिया असेल, त्याच्याबरोबर तुम्ही अमोनियम सल्फेट असेल, N21 असेल, 19-19 असेल, 20-20-20 असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल, यांसारख्या नायट्रोजनयुक्त खतांचा वापर ज्यावेळेस करता त्यावेळेस पानांमध्ये हिरवा रंग वाढतो, हिरवटपणा वाढतो, त्याचबरोबर पाने कोवळी निघतात, त्याचबरोबर नवीन फुटी किंवा नवीन पानांची निर्मिती होते, जी कोवळी असतात, लुसलुशीत असतात, आणि त्या कोवळ्या पानांकडे बाहेरून तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, मावा असेल, थ्रिप्स असेल, यांसारख्या किडी आकर्षित होतात
आणि या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा आपल्या शेतामध्ये वाढत असतो. तर ही गोष्ट आपण का शिकतोय किंवा या गोष्टीबद्दल आपण का माहिती घेतोय, तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस शेती करत असतो त्यावेळेस सुरुवात टप्प्यामध्ये बऱ्याच गोष्टी वापरतो, ज्याच्यामध्ये आपण अॅमिनो ऍसिडचा वापर करतो, मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करतो, नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करतो आणि त्या खतांचा वापर केल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसामध्ये प्लॉटमध्ये पूर्णपणे हिरवापणा आलेला आपल्याला दिसून येतो. तर ज्यावेळेस तुम्ही अशा खतांचा वापर करता त्यावेळेस तुम्ही समजून जायचे की आपल्या प्लॉटमध्ये पुढे जाऊन 3 ते 4 दिवसांनी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो आणि त्यानुसार तुम्हाला उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरं एक महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही पोटॅशयुक्त खतांचा वापर करता, तो पोटॅशयुक्त खतांचा वापर बरेच शेतकरी 30-35 दिवसांच्या पुढे करतात. पोटॅश हे झाडाची प्रतिकार शक्ती वाढवायचं पण काम करतं. त्याचबरोबर जे काय प्लॉटमध्ये नायट्रोजन वाढतोय, तो नायट्रोजन मेंटेन करायचं, संतुलित करायचं काम सुद्धा पोटॅश करत असतं. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा जो काही समज आहे की पोटॅशची गरज पिकाला फक्त फुलावस्थेच्या पुढच्या अवस्थांमध्ये आहे, तर तसं नाहीये. पोटॅशची गरज पिकाला रोपवाढीच्या अवस्थेपासूनच असते. ठीक आहे. सो पोटॅशचा वापर पण आपण करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामधली एक प्रॅक्टिस सांगतो तुम्हाला की म्हणजे बरेच शेतकरी ना गुजरात साईडचे शेतकरी ह्या गोष्टीचं हे करतात. तर त्याच्यामध्ये त्यांच्या साईडला मिरचीचं क्षेत्र मोठं असतं. तर मिरची लावल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये व्हाईट फ्लाय असेल किंवा बाकीच्या किडींचा, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि ज्यावेळेस प्रादुर्भाव एकदम जास्त प्रमाणामध्ये असतो, तिकडं 40-50 एकर क्षेत्रावर मिरची असते, त्यावेळेस शेतकरी कीटकनाशकांचा वापर करून सुद्धा रिझल्ट मिळत नाहीत किंवा शेजारी कीटकनाशक मारलं की त्यांच्या प्लॉटमध्ये उलट प्रादुर्भाव वाढतो, कारण तिकडची कीड उठून इकडे येते. तर अशा परिस्थितीमध्ये ते शेतकरी काय करतात, तर ते शेतकरी पोटॅशयुक्त खतांची फवारणी करतात, ज्यामुळे प्लॉटमधील हिरवापणा कमी होतो आणि पिवळापणा येतो, ज्यामुळं ज्या किडी आहेत त्या किडी ऑटोमॅटिकच शेतामधून स्थलांतर करत असतात. सो ही पण एक गोष्ट आहे किंवा ही पण एक प्रॅक्टिसेस आहेत, परंतु ही करत असताना पण तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झालाय तर तुम्ही या गोष्टी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ही कीड शेतामध्ये येण्याची दुसरी आणि महत्वाची परिस्थिती आहे म्हणजे पीक पद्धती आणि वाण. आता आपण बघितलं की जी काय आपण व्हरायट्या वापरतो त्या व्हरायटींची स्वतःची प्रतिकार शक्ती खूप कमी असते. देशी व्हरायट्यांची प्रतिकार शक्ती जास्त असते. त्याच्यामध्ये पण जर बघितलं तुम्ही तर टोमॅटोमध्ये जे आपण हायब्रिड व्हरायट्या वापरतो त्याच्यामध्ये लीफ कर्लिंगचा प्रॉब्लेम हा जास्त प्रमाणामध्ये येतो. काय येतो तर त्याची जी काय प्रतिकार शक्ती आहे ती प्रतिकार शक्ती खूप कमी प्रमाणामध्ये असते, त्याच्यामुळे ते लगेच किडींवर रिॲक्ट करताना सिम्पटम दिसायला सुरुवात होते. त्याचबरोबर पीक पद्धती. आता पीक पद्धती म्हणजे काय की आपण जी एकसारखी पिकं लावतो त्यामुळं या किडींना फीडिंग करण्यासाठी जास्तीत जास्त पिकं उपलब्ध असतात, त्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव आणि प्रजननाचा दर सुद्धा वाढत असतो. त्याचबरोबर लागवड आणि मशागत पद्धती. तर लागवड म्हणजे काय तर थोडक्यामध्ये दाट लागवड. तुम्हाला मी काल पण सांगितलंय की दाट लागवड केल्यानंतर जी मायक्रो क्लायमेट आतमध्ये तयार होतं त्या मायक्रो क्लायमेटमध्ये किडींना प्रजनन करण्यासाठी आणि त्यांची स्वतःची विकास आणि वाढ करण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं, ज्यामुळे किडींचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला काल पण सांगितलंय की रसशोषक किडी असो किंवा इतर कोणत्याही किडी असो त्याच्यामध्ये मादी ही किडीला मादी जी आहे त्या मादीला चांगली जागा म्हणजे सुरक्षित जागा प्रजननासाठी शोधत असते ती, आणि जर दाटी असेल तर तिला ती सुरक्षित जागा मिळते, ज्यामुळे प्रजननाचा दर सुद्धा वाढलेला तुम्हाला रसशोषक किडींचा दिसून येतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, शेताच्या चारी बाजूने असणारं तण, त्याचबरोबर शेतामध्ये मध्यभागी आलेलं पाटामध्ये आलेलं तण, ही सुद्धा शेतामध्ये रसशोषक किडी आणि त्याच्यामध्ये पण तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक परिस्थिती आहे. आणि पुढचं आहे ते म्हणजे कीटकनाशक प्रतिकार शक्ती. आता शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक प्रतिकार शक्तीमध्ये जर का आपण बघितलं तर सातत्याने केलेला एकाच ग्रुपमधील कीटकनाशकांचा वापर ही सगळ्यात मोठी आत्ताची गोष्ट आहे. कारण कसं असतं की आपण बघा बऱ्याच कंपन्या आहेत, त्या बऱ्याच कंपन्यांनी बऱ्याच कीटकनाशकांचा शोध लावलाय. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो मी की सिजंटा आहे, तिनं आलिका, थोडक्यामध्ये पहिल्यापासून जर बघायचं झालं तर सिजंटा आणि बायर अशा दोन आपण कीटकनाशकां कंपन्या ज्या आहेत त्यांचं एक मार्केटिंग किंवा त्यांचं एक उत्पादनांची माहिती घेऊया. तर बघा, सिजंटानं काढलं ऍक्ट्रा, बायरनं काढलं कॉन्फिडॉर. आता जर तुम्ही ऍक्ट्रा वापरलं
तर बाहेरचं तुम्ही कॉन्फिडॉर वापरता. पण ऍक्च्युली ऍक्ट्रामध्ये जो थायमिथॉक्झाम घटक असतो आणि बाहेरचं जे कॉन्फिडॉर आहे त्याच्यामध्ये जो इमिडाक्लोप्राइड घटक असतो, तो दोन्ही घटक निओनिकोटिनाइड ग्रुप मधील असतात. त्याच्यामुळे दोन्हीचा जे काही काम करण्याची पद्धत आहे ती एकसारखीच असते. त्याच्यामुळे जर तुम्ही ऍक्ट्रा वापरून जर परत कॉन्फिडॉर वापरलं तर तुम्हाला कॉन्फिडॉरचे रिझल्ट हे कमी प्रमाणामध्ये मिळत असतात. त्याचबरोबर आपण पुढे गेलो तर मग सिजंटा कंपनीनं काय केलं, तर सिजंटा कंपनीनं कराटे कीटकनाशक काढलं ज्याच्यामध्ये लॅम्बडा साय हॅलोथिरिन हा घटक असतो. तर त्याचबरोबर त्याच्यासारखंच कीटकनाशक म्हणून बायर कंपनीनं डेसिस 100 काढलं. डेसिस 100 जे कीटकनाशक घटक आहे त्याच्यामध्ये जो घटक आहे तो पण पायरेथ्रॉइड्स ग्रुप मधीलच कीटकनाशक घटक आहे. म्हणजे तिथं पण जर तुम्ही कराटे वापरून डेसिस वापरलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढे जावा तर पुढे त्यांनी सोलोमॉन म्हणून एक कीटकनाशक काढलं. ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये सोलोमॉन मध्ये काय येतं, तर सोलोमॉन मध्ये इमिडाक्लोप्रिड प्लस बेटा सायक्लोपिरिन येतं आणि त्याच्यासारखंच मग सिजंटाचं पण एक प्रोडक्ट येतं ते म्हणजे आलिका. बरोबर. तर आलिकामध्ये काय येतं, थायमिथॉक्झाम प्लस लॅम्बडा सायक्लोपिरिन. तर ही जी काही कीटकनाशक आहेत आपण काय बघतो, फक्त कंपन्या बघतो किंवा ब्रँड नेम बघतो किंवा त्याच्यामधले घटक बघतो. एक लक्षात घ्या, कंपनी वेगळी आहे, ब्रँड नेम वेगळा आहे, घटक वेगळा आहे, पण ग्रुप एक आहे, तर तुम्हाला रिझल्ट येत नाहीत. सो तुम्हाला याचा पण अभ्यास असणं गरजेचं आहे की जे ग्रुप आहेत त्या ग्रुपचा पण अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट महत्वाची, ते आता बघा तुम्ही कोराजिन वापरता बरोबर. आता कोराजिन वापरल्यानंतर काही शेतकरी एम्प्लिगो पण वापरतात. ऍक्च्युली कोराजिन आणि एम्प्लिगो मध्ये दोन्ही मध्ये पण सेम घटक येतात. म्हणजे एम्प्लिगो मध्ये फक्त एक्स्ट्राचा त्याच्याबरोबर कराटे मध्ये जो घटक आहे तो येतो. त्याचबरोबर मग बाहेर कंपनीचे काही शेतकरी वायगो पण वापरतात. सो तुम्ही कंपन्या न बघता ते कुठल्या ग्रुप मधलं कीटकनाशक आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचा वापर तुम्हाला चांगल्या प्रकारे कोणत्याही पिकामध्ये करणं गरजेचं आहे. एका पाठोपाठ एक ग्रुप वापरू नका आणि 30 दिवसाच्या विंडोमध्ये 2 पेक्षा जास्त वेळा तो ग्रुप यूज करू नका. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हे मिळत असतात. ठीक आहे. सो या पण गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला हवं. आता ही जी काही कीड आहे या किडीच्या जीवनचक्राचा जर का अभ्यास केला तर प्रौढ आहेत ते प्रौढ अंडी घालतात, त्या अंड्यामधून पिल्लं बाहेर निघतात आणि त्या पिल्लांचं पुन्हा प्रौढामध्ये रूपांतर होत असतं. ठीक आहे. हे जे काही संपूर्ण जीवनचक्र आहे ते जीवनचक्र 3 ते 5 आठवड्यामध्ये पूर्ण होतं. म्हणजे सर्वसाधारणपणे 21 ते 25 दिवसामध्ये 21 ते 30 दिवसामध्ये हे जीवनचक्र सगळं पूर्ण होतं. ज्याच्यामध्ये अंडी अवस्था जी आहे त्याला जर पोषक वातावरण मिळालं तर त्या 4 दिवसामध्ये त्या अंड्यामधून पिल्लं बाहेर निघतात आणि जर तिला पोषक वातावरण मिळालं नाही तर ते 11 दिवसापर्यंत वेळ घेऊ शकतात अंडी उबवण्यासाठी, म्हणजे त्या अंड्यामधून पिल्लं बाहेर निघण्यासाठी. ठीक आहे. सो एक लक्षात घ्या की पोषक वातावरण आहे तर हे 4 दिवसामध्ये त्याच्यामधून पिल्लं बाहेर निघू शकतात आणि जर पोषक वातावरण नसेल तर त्याला 11 दिवस लागू शकतात. त्याचबरोबर पिल्ले अवस्था आहे त्याच्यामध्ये पण प्रामुख्यानं 5 अवस्था असतात. तर याच्यामध्ये जी काही पहिली अवस्था आहे त्या पहिल्या अवस्थेमधून जे काही बाहेर निघतं अंड्यामधून पिल्लू, म्हणजे ते पिल्ले जे बाहेर निघतात ते डायरेक्ट पानावर त्या ठिकाणी रस शोषण करायला किंवा तिथे फिडिंग करायला सुरुवात करतात. आता चौथ्या आणि 5व्या अवस्थेमध्ये ते एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये जातात. पण त्याच्या जी काही तिसरी अवस्था आहे त्या तिसऱ्या अवस्थेपर्यंत ती जी काही पिल्ले आहेत त्याच जागेवर फिडिंग करत असतात. म्हणजे ज्या जागी ते असतात त्या जागेवरच ती फिडिंग करत असतात. त्याच्यामुळं जर तुडतुडे किडीच्या जीवनचक्राचा जर का संपूर्णपणे आपण अभ्यास केला तर तुडतुडे किडीमधील पिल्ले अवस्था ही सगळ्यात जास्त नुकसान करणारी अवस्था असते. त्याच्यामुळे तुम्हाला जीवनचक्राचा अभ्यास करून जे तुम्ही स्टिकी ट्रॅप लावता किंवा तुम्ही जे बाकीच्या गोष्टी करता याचा सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला कशासाठी आपल्याला समजून घ्यायचे जीवनचक्र, तर त्या आपल्याला जी काही कीटकनाशकांचा पिकामध्ये कीटकनाशकांसाठी जे विंडो तयार करायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्याबरोबर प्रतिकार शक्ती व्यवस्थापन यासाठी तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि नुकसानीचा प्रकार काय आहे यासाठी तुम्हाला हे जीवनचक्र समजून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर पहिलं म्हणजे ट्रीटमेंट विंडो. ट्रीटमेंट विंडो म्हणजे काय, तर जे आपण कीटकनाशकांचा वापर करतो ती करण्यासाठी एक पॅटर्न आहे.
पॅटर्न काय आहे की जर तुम्ही एखादं क्रॉप घेताय, समजा शिमला मिरचीचं क्रॉप आहे, ती शिमला मिरची तुम्ही 4 महिने चालवताय. ठीक आहे, 4 महिने म्हणजे 120 दिवस किंवा 5 महिने चालवताय, म्हणजे थोडक्यात 150 दिवस. ठीक आहे, त्या 150 दिवसांमध्ये शिमला मिरचीमध्ये एकापेक्षा जास्त किडे येतात, बरोबर. मग त्याच्यामध्ये मावा पण येतो, तुडतुडा पण येतो, पांढरी माशी पण येते, त्याच्याबरोबर थ्रिप्स पण येतो. ठीक आहे, थ्रिप्स मध्ये पण 2-3 प्रकार येतात. त्यानंतर अळी गटातील काही किडी येतात, लाल कोळी येतो. ठीक आहे, या सगळ्या किडी या पिकामध्ये येत असतात. आता या किडींचं जर का सगळ्या किडींचा जर विचार केला तर जीवनचक्र 20 ते 30 दिवसामध्ये पूर्ण होतं. त्याच्यामुळे आपण विंडो क्रिएट करताना 30 दिवसाची करतो. आता विंडो क्रिएट केल्यामुळे आपल्याला फायदा काय होतो की जी आपण विंडो पहिली क्रिएट करतोय त्या विंडोमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण समजा 30 दिवसाची विंडो आपण तयार केली. त्या 30 दिवसाच्या विंडोमध्ये आपण दर 5 दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी करून 6 कीटकनाशकांचा वापर केला. याच्यामध्ये आपण काय केलं की पहिल्यांदा आपण वापरलं ऍक्ट्रा, दुसऱ्यांदा आपण वापरलं कराटे, तिसऱ्यांदा आपण वापरलं आसाटा. ठीक आहे, परत तुम्ही चौथ्यांदा वापरलं उलाला, त्याच्यानंतर पाचव्यांदा परत तुम्ही वापरलं आलिका, म्हणजे कराटे प्लस ऍक्ट्रा एकत्र. ठीक आहे, आणि तुम्ही 6व्यांदा दुसरं कीटकनाशक वापरलं. ठीक आहे, सो ही जी काय 6 कीटकनाशक वापरलीत किंवा 6 कीटकनाशक ग्रुप मधली जी कीटकनाशक वापरलीत तुम्ही, ती कीटकनाशके तुम्हाला पुढच्या 30 दिवसांमध्ये वापरायची नाहीयेत. आता ही का वापरायची नाहीयेत, तर याचा फायदा काय असतो, कोणती किडीचं एक जीवनचक्र मध्ये जी कीटकनाशके आपण वापरतो त्या कीटकनाशकांविरुद्ध ती कीड रेजिस्टन्स तयार करते, प्रतिकार तयार करते. त्याच्यामुळे तो जो प्रतिकार आहे तो त्या किडीच्या दुसऱ्या पिढीमध्ये पण आलेला असतो. ठीक आहे, मग ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या विंडोमध्ये सुद्धा 30 ते 60 दिवसामध्ये सुद्धा हीच कीटकनाशके वापरता, त्यावेळेस तुम्हाला म्हणाव्याचे रिझल्ट मिळत नाहीत. का, तर त्या पहिल्या पिढीनं त्या कीटकनाशकांच्या विरुद्ध, जी का दुसरी पिढी आहे तिनं त्या कीटकनाशकांच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती तयार केलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या 30 ते 60 दिवसांच्या विंडोमध्ये दुसरी 6 कीटकनाशके वापरायची ती. त्याच्यानंतर जी 60 ते 90 दिवसाची तिसरी विंडो आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा पहिल्या विंडो मधील कीटकनाशके वापरू शकता. तो अशा प्रकारे कीटकनाशकांचं रोटेशन करण्यासाठी तुम्हाला या विंडो क्रिएट करणं गरजेचं आहे. ह्या विंडो क्रिएट केल्यामुळे प्रतिकार शक्ती व्यवस्थापन आपल्याला करणं फायद्याचं जातं. त्याचबरोबर विंडो क्रिएट केल्यामुळे नुकसानीचं आकलन करून किंवा जीवनचक्राचा अभ्यास करून आपण योग्य ठिकाणी योग्य कीटकनाशकाचा वापर हा करू शकतो आणि आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषाणूजन्य रोगाचा प्रसार पण रोखू शकतो. ठीक आहे, आता आपण ही जी काय तुडतुडे कीड आहे या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नुकसानाची काय लक्षणे आहेत याबद्दल माहिती घेऊया. सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे पानांच्या कडा खाली वळणे. ठीक आहे, त्याच्यानंतर हॉपर बर्न, हे प्रामुख्यानं तुम्हाला कपाशीमध्ये दिसणारं सगळ्यात मोठं लक्षण आहे. झाडांची वाढ खुंटणं, पानांचा रंग बदलणं. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा पानांच्या कडा वळणं. आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी असतात, एक लक्षात घ्या. टोमॅटो असेल, सॉरी, पांढरी माशी असेल आणि तुडतुड्याचं. पांढरी माशी असेल तर पाने वरच्या साईडला वाट्या करतात आणि जर का तुडतुड्याचा प्रादुर्भाव असेल तर पाने खालच्या साईडला वळतात, जे तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय. ठीक आहे, त्याच्यानंतर हॉपर बर्न, ज्यावेळेस प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यावेळेस पानांच्या कडा पूर्णपणे अशा जळायला लागतात. सुरुवातीला काही जळत नाही, तर त्या कडा पिवळ्या पडतात. पिवळ्या पडल्या पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा प्रादुर्भाव वाढतो, त्यानंतर पानं कर्लिंग व्हायला लागतात खालच्या साईडला. त्याच्यानंतर ती कर्लिंग झालेले जे शेंडा आहेत, पानाच्या कडा आहेत, त्या पूर्णपणे पिवळ्या पडतात. त्यानंतर त्या विटकरी रंगाच्या होतात आणि त्याच्यानंतर त्या पूर्णपणे जळल्यागत होतात. तर हा पण प्रादुर्भाव तुडतुड्यांचा वाढल्यानंतर लक्षणे दिसतात. त्याचबरोबर पुढचं लक्षण आहे ती म्हणजे झाडाची संपूर्णपणे वाढ खुंटणे. ही पण तुडतुड्याचं लक्षण आहे. आता ही तुम्हाला वाढ का खुंटते, तर ज्यावेळेस तुडतुड्याचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस पिकाच्या अंतर्गत सर्व प्रक्रियांचा वेग कमी होतो आणि अन्न निर्मिती थांबल्यामुळे ह्या अशा अडचणी येत असतात. ठीक आहे, त्याच्याबरोबर पानांचा रंग बदलणं, तुम्हाला मी सांगितलं की प्रादुर्भाव वाढेल तसं पानांचा रंग हा बदलत असतो. आता काही ठिकाणी आलेसारख्या पिकामध्ये तुम्हाला
ही अशा प्रकारची पण लक्षणे दिसत असतात. आता ह्याला आपण दोन प्रकारची लक्षणे आले पिकामध्ये दिसतात. आले पिकामध्ये जो टाका करपा येतो आपण ज्याला म्हणतो, त्याचे स्पॉट हे गोल असतात. परंतु जर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ते स्पॉट असे उभे असतात. अशी पण आले पिकामध्ये लक्षणे तुम्हाला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दिसायला लागतात. ठीक आहे. आता पानांचं काय नुकसान होतं याबद्दल पण माहिती आपण बघूया. आता पानांमध्ये बघा की रंगाचा आणि ऊर्जेचा नाश होतो. म्हणजे काय थोडक्यात, जसं तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढतो तसं हरित कणांचं प्रमाण हे कमी होतं. त्याचबरोबर पानं जी आहेत ती पानं वाकडी व्हायला लागतात, म्हणजे खालच्या बाजूला वाकडी व्हायला लागतात. त्याचबरोबर पानांच्या आतमधील जे काही हरित कण आहेत किंवा त्याच्याबरोबर ज्या वाहिन्या वगैरे आहेत त्यांचं पण नुकसान होतं, पर्णरंध्रांचं पण नुकसान, म्हणजे टोटली पान हे डॅमेज होतं. आता अन्नवाहिन्यांचं नुकसान. आता या अन्नवाहिन्यांच्या नुकसानामध्ये काय आहे की फोलम आणि झायलम पेशींचं पण नुकसान हे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पर्णरंध्रांचे पण नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. आता अन्नवाहिन्यांचं नुकसान झालं तर अन्न शोषण, त्याचबरोबर अन्न स्थलांतरण या प्रक्रिया बिघडतात. त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुद्धा बिघडते. पर्णरंध्रांचं नुकसान झालं तर जी काही गॅस एक्सचेंज प्रक्रिया आहे ती गॅस एक्सचेंज प्रक्रिया सुद्धा बिघडते, बरोबर, किंवा बाष्पोत्सर्जन प्रक्रिया सुद्धा बिघडलेली आपल्याला दिसून येते. फुलांचं नुकसान होतं, त्याचबरोबर फळांचं पण नुकसान झालं आपल्याला दिसून येतं. मुळांचं नुकसान होतं ते इनडायरेक्टली होतं. मुळांचं नुकसान ते कसं होतं तर झाडावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या अंतर्गत अन्नद्रव्य स्थलांतर प्रक्रिया बिघडते, ज्यामुळे मुळांची वाढ थांबते. सो हे पण आपल्याला लक्षण दिसून येतं. त्याचबरोबर नवीन शेंडे आणि नवीन फुटव्यांवर सुद्धा नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. ते कशा प्रकारचं असते तर कुठल्याही पिकामध्ये जे नवीन शेंडे आणि नवीन फुटवे निघतात ते पूर्णपणे हिरवेगार असतात. त्या हिरवेगार असतात, कोवळे असतात, लुसलुशीत असतात. त्यामुळं ज्या काही किडे आहेत त्या बाहेरून त्या नवीन फुटव्यांकडे आकर्षित होतात आणि फुटव्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. ते फुटवे पूर्णपणे आकसलेले, पूर्णपणे सुरकतल्यागत दिसतात किंवा निघतात. आता हे अप्रत्यक्ष नुकसान तर काल जशाप्रमाणे सांगितलं, जशी पांढरी माशी अप्रत्यक्ष नुकसानांमध्ये रोपांच्या वाढीच्या मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांमध्ये बाधा करते आणि त्यांचा वेग कमी करते, त्याचप्रमाणे तुडतुड्याचं पण आहे. आता प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आपण थोडक्यात हे बघूया पॉइंट. तर प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे त्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी सगळ्यात महत्वाचं आहे प्रकाश, सूर्यप्रकाश. ठीक आहे. मग सूर्यप्रकाशामध्ये दोन गोष्टी येतात, ते म्हणजे सूर्यप्रकाशाची गुणवत्ता आणि सूर्यप्रकाशाचं प्रमाण. ठीक आहे. गुणवत्ता तर आपल्या हातामध्ये नसते, गुणवत्ता ही वातावरणावर अवलंबून असते. कधी कधी बघा तुम्ही हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाची गुणवत्ता कमी असते, का तर तीव्रता कमी असते त्याची. सकाळी धुकं वगैरे जास्त असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सूर्यप्रकाशाचं प्रमाण. आता हे प्रमाण दोन गोष्टींवर अवलंबून असतं. दिवस जर मोठा असेल तर सूर्यप्रकाशाचं प्रमाण हे जास्त असतं. वातावरण स्वच्छ असेल तर सूर्यप्रकाशाचं प्रमाण जास्त असतं. परंतु त्याच्याबरोबरच सूर्यप्रकाशाचं प्रमाण कॅप्चर करण्यासाठी पानांचा आकार पण महत्वाचा असतो. इथं काय होतंय की पानं जी आहेत ती पूर्णपणे खालच्या बाजूला वळल्यामुळे पानांचा आकार कमी होतो. त्याच्यामुळे कमी सूर्यप्रकाश त्या पानांना आकार कमी मिळतो. ठीक आहे. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट काय आहे की जो सूर्यप्रकाश आहे त्याचं शोषण करायचं काम ही हरितद्रव्य करत असतात, हिरवा रंग करत असतो. पानं पिवळी पडायला लागलेली आहेत, पानं जांभळी पडायला लागली आहेत, पानांना रंग विटकरी यायला लागलाय. त्याच्यामुळं सूर्यप्रकाशाचं ग्रहण शोषण पण तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही. त्याच्यामुळं जे काय महत्वाचं आहे सूर्यप्रकाश ते न मिळाल्यामुळे सुद्धा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग हा कमी होतो. दुसरं काय आहे की तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी सगळ्यात आवश्यक भाग कुठला आहे किंवा आवश्यक घटक आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ज्याच्यामधील झाड कार्बन घेतं आणि जो काही ऑक्सिजन आहे तो वातावरणामध्ये पुन्हा सोडून देतं, बरोबर. तर याच्यामध्ये काय होतंय की ज्या पण वेळेस आपण बघतो की तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढतो त्यावेळेस पानांबरोबर पानांमध्ये असणाऱ्या पर्णरंध्रांचं पण नुकसान होतं. म्हणजेच काय, स्टोमाटा. आता ते पर्णरंध्र काय करत असतात तर पर्णरंध्र काय करत असतात, जसं बाष्पोत्सर्जन करतात तसंच ते कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात आणि त्याच वेळेस ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. ही जी महत्वाची क्रिया आहे हे करत असतात. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कार्बन डायऑक्साईड खूप गरजेचा असतो, का तर
त्याच्यापासूनच अन्न तयार केलं जातं. ठीक आहे. तो न मिळाल्यामुळे सुद्धा अन्न निर्मितीची प्रक्रिया कमी होते, म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर हा कमी होतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अन्नद्रव्य शोषण आणि वहन प्रक्रिया करणाऱ्या ज्या जायलम पेशी आहेत त्यांचं पण नुकसान होतं. त्याचबरोबर मुळांची वाढ न झाल्यामुळे मुळं पण जमिनीमधून तेवढं अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत. त्याचबरोबर बाष्पोत्सर्जन प्रक्रिया खंडित होते किंवा तिचा पण वेग कमी होतो, तिचा दर कमी होतो. आता काय होतं की ज्यावेळेस पर्णरंध्रांचं नुकसान होतं त्यावेळेस जे बाष्पोत्सर्जन जेवढ्या प्रमाणामध्ये व्हायला हवं तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही, जेणेकरून बाष्पोत्सर्जन आहे त्याच्यावर अवलंबून काय असतं की अन्नद्रव्य शोषण आणि वहन. बाष्पोत्सर्जन कमी झालं की अन्नद्रव्य शोषण आणि वहन पण कमी होतं, ज्यामुळं झाडाला अन्नद्रव्य कमतरता पण भासत असते. ठीक आहे. सो ही पण गोष्ट खूप महत्वाची असते. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे ती म्हणजे अन्नद्रव्य शोषण आणि वहन प्रक्रिया. जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अन्नद्रव्य शोषण आणि वहन प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका ही तीन अवयवांची आहे. पहिला आहे ते म्हणजे पानामध्ये असणारे पर्णरंध्र बाष्पोत्सर्जन करतात, जेणेकरून ट्रान्सपिरेशन पूल तयार होतो आणि जे काय ऊर्जेचा वापर न करता मुळांमधून पानांपर्यंत पाणी आणि पाण्यामध्ये विरघळलेले अन्नद्रव्य येत असतात. दुसरं आहे ते म्हणजे जायलम पेशी. ह्या जायलम पेशी मुळांमधून पानांपर्यंत अन्नद्रव्य पोहोचवायचं काम करत असतात. आणि तिसरं आहे ती म्हणजे मुळं. आता या सगळ्या गोष्टी सुरळीत चालण्यासाठी त्याला असते ऊर्जेची गरज. आता ह्या ऊर्जा व्यवस्थित न मिळाल्यामुळे मुलांची वाढ थांबते. मुलांची वाढ पाहिजे अशी न झाल्यामुळे अन्नद्रव्य शोषण कमी होतं. अन्नद्रव्य शोषण कमी झाल्यामुळे पुन्हा त्याचा ही इम्पॅक्ट हा तुमच्या वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचं आहे बाष्पोत्सर्जन, ज्यातच आपण बघितलं गॅस एक्सचेंज म्हणजे कार्बन डायऑक्साईड आत घेणं आणि ऑक्सिजन बाहेर सोडणं. त्याच्याबरोबर अन्नद्रव्य स्थलांतर ही पण प्रक्रिया तितकीच महत्वाची आहे. कारण कसं असतं की पानांमध्ये जे अन्न तयार होतं ते अन्न वाढीच्या भागांना पाठवायचं काम ही अन्नद्रव्य स्थलांतर प्रक्रिया करत असते. आणि ती जर व्यवस्थितपणे नाही झाली तर झाडाला नवीन शेंडे नवीन फुटवे निघत नाही. त्याच्यामुळे बघा की कुठल्याही रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जसा का वाढतो तसा या जे काय नवीन शेंडे निघणं नवीन फुटवं निघणं ह्या निघत नाहीत. आता ही तुम्हाला तर माहितीच आहे की वाढीच्या अवस्थांनुसार वनस्पतीचे वाढीचे भागही बदलत जातात. पहिला अवस्था आहे तर मुळांची वाढ ही वाढीची अवस्था असते. त्याच्यानंतर वाढीच्या अवस्थामध्ये शाकीय वाढीची अवस्था असते. त्याच्यामध्ये नवीन फुटवे नवीन शेंडे निघतात, खोड जाड होत असतं, नवीन पानांची निर्मिती होत असते, नवीन शेंडा निघत असतो. ठीक आहे. ही पण वाढीच्या अवस्थेमध्ये होणारी वाढ आहे. त्याच्यानंतर फुल आहे, नवीन फुलांची निर्मिती, हे पण वाढीचे भाग आहेत. फुलांपासून फळधारणा होणं ही पण वाढीचे भाग आहेत. फळांचा आकार वाढणं हे पण वाढीचे भाग आहेत. आणि त्या वाढीच्या भागांना अन्नद्रव्य न पुरल्यामुळे किंवा न पोचल्यामुळे त्यांची म्हणावी अशी वाढ होत नाही, झाडाची वाढ खुंटल्यागत आपल्याला दिसून येते. सो या अशा प्रकारे अप्रत्यक्ष नुकसान होतं, ज्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे थांबते. आता दुसरं अप्रत्यक्ष नुकसान काय आहे तर दुसरं अप्रत्यक्ष नुकसान आहे ते म्हणजे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव. आता जे तुम्हाला विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे त्यामध्ये पण तुडतुडे ही महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे सगळ्याच रस शोषक किडी हा महत्वाची भूमिका बजावतात त्या प्रसारासाठी. म्हणजे एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये होणारा प्रसार हा रस शोषक किडींच्या माध्यमातून विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो मोठ्या प्रमाणामध्ये. याच्यामध्ये आपण काल पण बघितलं याच्यामध्ये पण 2 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विषाणूजन्य रोगावर, तर ते म्हणजे जे त्यांचा वेक्टर आहे प्रसार करणारा जो घटक आहे म्हणजेच रस शोषक किडी त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. आणि दुसरं जे आहे ज्याच्यामुळे प्रसार होतोय त्याच्यावर नियंत्रण मिळवल्यानंतर जे काही झाड आहेत त्या झाडामध्ये ज्या विषाणूच्या पेशी आहेत त्या पेशींची संख्या कमी करणं. म्हणजे अशा 2 प्रकारच्या स्टेप जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही विषाणूजन्य रोगावर काही प्रमाणामध्ये नियंत्रण मिळवू शकता. तर वांग्यामधील लिटल लीफ, तिळामधील फायलोडी, त्याच्यानंतर भेंडीतील मोजॅक व्हायरस या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावास तुडतुडे ही कीड जबाबदार असते. ज्याची लक्षणं तुम्हाला माहिती आहेत की विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाणी पिवळी पडणं किंवा निघणारा शेंडा व्यवस्थित न निघणं यांसारख्या अडचणी ह्या आलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आता हे अशा प्रकारे तुडतुडे या किडीचं तर आपण ही बघितलं. आपल्याला नियंत्रण उपाययोजना पण बघणं गरजेचं आहे कारण तो तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. त्याच्या अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करतो की तुडतुडे ही कीड सगळ्याच पिकांवर येते मोस्ट ऑफ म्हणजे 90% पिकांवर ही कीड येते. आणि ही कीड येत असताना कधी येते
याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती बघूया. तर ही कीड प्रामुख्यानं वाढीच्या अवस्था ज्यावेळेस असतात, म्हणजे कधी शाकीय वाढीच्या अवस्था ज्यावेळेस असतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये येते. म्हणजे तुम्ही बघा की आता द्राक्षामध्ये नवीन फुटवे निघत असतात, नवीन फुटी निघत असतात, त्यावेळेस प्रादुर्भाव होतो. त्यावेळेस जर फवारणी चुकल्या तर त्यावेळेस प्रादुर्भाव होतो. टोमॅटो सारखं पीक असेल, शिमला मिरची असेल किंवा वांगी असेल किंवा टरबूज, कलिंगड असेल, खरबूज असेल, तुमचं काकडी, कारले, दोडका, भोपळा यांसारखी पिकं असतील, म्हणजे कोणतंही भाजीपाला पीक असेल तर त्याच्यामध्ये शाकीय वाढीची अवस्था असते 15 दिवसांच्या पुढं, त्यावेळेस प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. फुलावस्था असते त्यावेळेस प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आले, हळद पिकामध्ये बघा की ज्या वेळेस तुम्ही बघता त्या आले आणि हळद पिकामध्ये नवीन फुटवे निघत असतात, पाणी हिरवीगार असतात, त्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. ठीक आहे. आता या किडीचा प्रादुर्भावामध्ये जर उपाययोजना चा भाग बघितला आपण, तर याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या उपाययोजना इथं दिसतात. पहिलं आहे ते म्हणजे एकात्मिक नियंत्रण. ठीक आहे. एकात्मिक नियंत्रण म्हणजे एकाच वेळेस एकापेक्षा जास्त किडींसाठी केल्या गेलेल्या उपाययोजना म्हणजेच एकात्मिक कीड नियंत्रण. दुसरं आहे ते म्हणजे प्रतिबंधात्मक नियंत्रण. आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये कीड येणार आहे, त्यासाठी केले गेलेलं नियंत्रण म्हणजे प्रतिबंधात्मक नियंत्रण. आणि तिसरं आहे ते म्हणजे उपचारात्मक नियंत्रण. प्रादुर्भाव झाल्यानंतर ज्या उपाययोजना आपण करतो त्याला आपण उपचारात्मक नियंत्रण असं म्हणत असतो. पहिला आहे शेताची मशागत. तर हे एकात्मिक मध्ये येतं, त्याच्यामुळे आपण इथं देतोय. असं काही जास्त मशागत केल्यामुळे तुडतुड्यांवर काय त्या किडीवर काय नियंत्रण मिळतं असं नाहीये, पण त्याच्याबरोबर बाकीचे जे किडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळतं मशागत केल्यानंतर. मग ती मशागत करण्याच्या पण स्टेप आहेत जे आपण प्रत्येक पिकामध्ये सांगत असतो. ते म्हणजे पहिलं म्हणजे शेत खोलवर नांगरून घेणं. ते शेत खोलवर नांगरून घेतल्यानंतर उन्हामध्ये 15 ते 20 दिवस आपल्याला तापून द्यायचं आहे. त्याच्यानंतर उन्हामध्ये तापल्यामुळं या किडींबरोबर बाकीच्या किडींचे जे कोश आहेत, म्हणजे जे अळी गटातील किडींचे कोश असतात, ते कोश निष्क्रिय होतात. त्याच्यामुळं मुख्य पिकामध्ये अळी गटातील किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे आपण तण फनपाई मारतो त्याच्यामध्ये, फनपाई मारल्यानंतर जी तण आहेत ज्याच्यामध्ये आपण हराई म्हणतो किंवा लवाळा म्हणतो, याचे किंवा शिपी म्हणतो, याचे अवशेष जमिनी मुळं जे आहेत ते जमिनीच्या वरच्या भागावर येतात, ते आपण गोळा करून शेताच्या बाहेर टाकायचे. त्याचा आणि किडीचा काय संबंध? जर तुम्ही त्या मुळांचं गोळा करून शेताच्या बाहेर टाकलं तर तुमच्या शेतामध्ये तण नियंत्रण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. सो ही पण महत्वाचं काम आहे. त्याच्याबरोबर जे काही मागील पिकांचे अवशेष जरी असतील, तर टोमॅटो लावला असेल, वांगे लावलं असेल, त्याचे जर अवशेष असतील तर ते पण शेताच्या बाहेर फेकून द्यायचे. कारण वांगी जर असतील तर वांग्यामध्ये तुम्हाला माहिती आहे शेंडाळी असते, तर तिचा कोष त्या पिकामध्ये ऊस असतो. तर ते जर तुम्ही पिकाचे अवशेष शेताच्या बाहेर फेकून दिले तर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा नियंत्रण मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही सापळा पिके लावली पाहिजे. तर सापळा पिके लावताना काल पण मी सांगितलं की जे तुमचं पीक आहे ते मुख्य पीक लावताना तुम्हाला सापळा पिके लावणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही पेरणी करताय तर ते पेरणी करत असताना सापळा पिके पिकांची पण पेरणी किंवा टोकणी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारची पिकं बघतो सापळा पिकांमध्ये. प्रामुख्यानं पहिलं म्हणजे तुमचं ज्वारी, बाजरी, मका, त्याच्यानंतर कडवळ, ठीक आहे. किंवा काही शेतकरी कंपल्सरी हत्तीघास पण साईडनं लावत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा आहे झेंडू. ते फुलांचं पीक आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे पण किडे आकर्षित होत असतात. तो सापळा पिके ही तुमच्या पेरणी करतानाच तुम्ही लावली पाहिजेत, किंवा जर तुम्ही रोपांची लागवड करताय तर त्याची रोपांची लागवड करण्या अगोदर एक 5-6 दिवस तुम्हाला सापळा पिके लावायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही झेंडू लावताय तर त्या रोपांबरोबरच लावा. पण जर तुम्ही मका, ज्वारी वगैरे लावताय तर एक 8-10 दिवस अगोदर लावा, जेणेकरून ती चांगली इताडभर उगवून येते 8-10 दिवसामध्ये. ठीक आहे. सो या पण गोष्टींचं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते सापळा पिके लावल्यानंतर कसा फायदा होतो किंवा काय फायदा होतो? सापळा पिके लावताना आपण शेताच्या चारी बाजूने लावतो. जर तुम्ही मका वगैरे लावली असेल तर त्या सापळा पिकाची एक बॉर्डर तयार होते आणि बाहेरून येणारी जी कीड आहे ती कीड प्रामुख्याने त्या पहिल्यांदा पिकांवर तिचा प्रादुर्भाव होतो, जेणेकरून आपल्याला प्रादुर्भाव ओळखून वेळीत उपाययोजना करणं सोपं जातं. ठीक आहे. त्याच्याबरोबर
तुम्ही इन्सेक्ट नेट लावलं पाहिजे. आता शिमला मिरची सारखं पीक आहे तर तुम्ही इन्सेक्ट नेट लावलं तर सगळ्याच रस शोषक किडींवर तुम्हाला नियंत्रण मिळणार आहे. ते इन्सेक्ट नेट लावताना 7 फुटापर्यंत तुम्ही लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर निळ्या पिवळ्या चिकट सापळे लावणं. जी काही निळा रंग आहे ती थ्रिप्स त्याच्याकडे आकर्षितो. पिवळा रंग आहे त्याच्याकडे मावा, तुडतुडे, पांढरी माशी आकर्षित होते. त्याच्यामध्ये पण त्याच्यावर फक्त नर चिटकतात. तुम्हाला मी मग सांगितलं की जे किडीचं जे बिहेवियर आहे मेल आणि फिमेलचं ते वेगवेगळं आहे. मेल कायम अन्नाच्या शोधामध्ये असतो, त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतो. पिवळा रंग हा फुलांचा असतो, त्याच्यामुळे त्याकडे आकर्षित होतो आणि त्याला जाऊन तो चिटकतो. त्याचबरोबर मादी जी आहे ती त्या खाण्याच्या उद्देशाने कायम भटकत नसते, तर तिला चांगली जागा लागते, सेफ जागा लागते प्रजननासाठी. त्यामुळे ती जाऊन प्रजनन करते. त्यामुळे नर चिटकतो, मादी चिटकत नाही. परंतु नर चिटकल्यामुळे प्रजननाचा दर कमी होतो आणि आपल्याला किडींवर पण नियंत्रण मिळतं. त्याचबरोबर आपण त्याचं मॉनिटर निरीक्षण करून योग्य वेळी योग्य कीटकनाशकांचा वापर करून त्या किडींवर नियंत्रण मिळवू शकतो. ठीक आहे. पुढचं आहे ते म्हणजे सातत्यानं किंवा आपण रेग्युलरली म्हणू शकतो नीम तेल किंवा इतर सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करायचा, जेणेकरून पानांवर कडवटपणा राहतो आणि किडी पानांवर फिडिंग करू शकत नाहीत. त्याचबरोबर जैविक कीटकनाशकांचा वापर करणं. जैविक कीटकनाशकांचा वापर आपण जर वातावरण जर चांगलं असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये जैविक कीटकनाशके ही तुम्ही वापरू शकता. त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळून जातात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे प्रतिबंधात्मक नियंत्रण उपाययोजना. ठीक आहे. आता प्रतिबंधात्मक नियंत्रण उपाययोजना म्हणजे काय? तर ज्या पण वेळेस आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये एखादी किडी येणार आहे, तर ती येण्या अगोदरच केल्या गेलेल्या उपाययोजना म्हणजे प्रतिबंधात्मक नियंत्रण उपाययोजना. आता ते कसं ओळखायचं? त्यासाठी आपण पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे पोषक वातावरण. ज्या पण वेळेस शेतामध्ये पोषक वातावरण तयार होतंय त्यावेळेस तुम्हाला समजायला हवं की आपल्या शेतामध्ये आता ही कीड येणार आहे. जर काल बघितलं आपण 28-30 डिग्री सेल्सिअस तापमान झाले तर रस शोषक किडी येणार, त्या आर्द्रता वाढली, रस शोषक किडी येणार, त्या ढगाळ वातावरण आहे, रस शोषक किडी नागाळीचा प्रादुर्भाव होणार आहे. तर होणार आहे त्याच्या अगोदरच जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला पुढे जाऊन त्या किडींचा प्रादुर्भावासाठी जास्तीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला मागास सांगितलं की तुम्ही नायट्रोजनयुक्त खतांचा वापर केलाय तर तुम्हाला माहिती असायला हवं की नायट्रोजनयुक्त खतं वापरले की म्हणजे पूर्णपणे प्लॉटमध्ये हिरवागार प्लॉट होणार आहे, प्लॉटमध्ये कवळुकी येणार आहे आणि बाहेरून किडे आकर्षित होणार आहेत. मायक्रोन्यूट्रन वापरले तरी पण आपल्याला हे लक्षात यायला हवं, झिंक वापरले आपल्याला लक्षात यायला हवं आणि त्याच्यानुसार आपण योग्य सेंद्रिय जैविक आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायला हवा. त्याचबरोबर तुम्ही चिकट सापळ्यांचं निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला किडी दिसतायत तर त्याचा किडी दिसतायत म्हणून तुम्ही तिथं जाऊन ही केलं पाहिजे, निरीक्षण करून त्याच्यावर फवारणी केली पाहिजे. किंवा तुम्ही सापळा पिके आहेत त्या सापळा पिकांवर प्रादुर्भावाची लक्षण दिसतात का बघा, कारण सगळ्यात पहिला प्रादुर्भाव कशा होणार आहे? बाहेरून येणाऱ्या किडीचा सापळा पिकांवर होणार आहे. तर तुम्ही या सगळ्या निरीक्षण करून तुम्हाला उपाययोजना करणं गरजेचं आहे. अजून एक त्याच्यामध्ये पॉईंट येतो तो म्हणजे निरीक्षण कसं करायचं. हे निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सायंकाळच्या वेळी शेतामध्ये जायचे आणि शेतामध्ये किडी उडतायत का, झाड हलवून किडी उडतायत का ते बघायचे. किंवा जर तुम्ही दिवसाचं गेला तर तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे पांढरा कागद घेऊन जावा. त्या पांढऱ्या पेपरवर तुम्ही त्या किडी किती प्रमाणामध्ये आहेत ते बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की प्रादुर्भाव कमी आहे, प्रादुर्भाव जास्त आहे किंवा प्रादुर्भाव आहे किंवा नाही आणि त्याच्यानुसार तुम्हाला फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रतिबंधात्मक फवारणी हा बेस्ट ऑप्शन आहे खर्च कमी करण्याचा. ठीक आहे. आता उपचारात्मक नियंत्रण म्हणजे काय? म्हणजे थोडक्यामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या नियंत्रणात आणण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना ज्याला आपण उपचारात्मक उपाययोजना किंवा उपचारात्मक नियंत्रण असं म्हणत असतो. आता त्याच्यामध्ये तर तुम्हाला कीटकनाशकांचाच वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला आपण बघूया ते म्हणजे सेंद्रिय कीटकनाशक. सेंद्रिय कीटकनाशकांमध्ये मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणेच नीम ऑइल येते जे ज्याच्यामध्ये अझॅडिरेक्टिन 10,000 ppm हा कीटकनाशक घटक असतो. हा आयजीआर ऍक्टिव्हिटी करणारा कीटकनाशक घटक आहे. त्याचबरोबर करंज तेल आहे जे पानांवर कडवटपणा वाढवतं, ज्याच्यामुळे पानांवर कोणतीही कीड फिडिंग करू शकत नाही. म्हणजे किडीला खाणं न मिळाल्यामुळे किडी एका भागा आपल्या शेतामधून दुसरीकडे स्थलांतर करते किंवा फिशवाला आहे ते पण तशाच प्रकारे काम करतं. दशपर्णी अर्क आहे, तंबाखूचा अर्क आहे ते पण तशा प्रकारे काम करतं. त्याच्यानंतर केबीचं पेस्टोरेज येतं ते पण अशाच प्रकारे कार्य करतं. ते जे वनस्पती अर्कापासून जे काही तेल निघतं त्याच्यापासून बनवलेलं कीटकनाशक आहे.
त्याच्यामध्ये पण विविध प्रकारची वनस्पती ऑइल वापरलेले असतात आणि त्याचा वापर केल्यामुळे सुद्धा तुम्हाला किडीवर नियंत्रण मिळतं. ते पण आयजीआर ऍक्टिव्हिटी करणारं कीटकनाशक आहे. म्हणजे किडी प्रजनन करू शकत नाहीत किंवा अंडी घातली तर त्या अंड्यामधून पिल्ल बाहेर निघत नाहीत. पिल्ल असतील तर त्याची एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर होत नाही. सर आयजीआर ऍक्टिव्हिटी प्रामुख्याने काय असते तर इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेट करणारी ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण आयजीआर ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. म्हणजे काय की किडीचं रूपांतरण रोखून किडीवर नियंत्रण मिळवणं. म्हणजे कीड जिवंत तर राहते पण किडीचं अंडी घालू शकत नाही. अंडी घातली तर त्या अंड्यामधून पिल्ल बाहेर निघू शकत नाही. सो अशा प्रकारे ही सेंद्रिय कीटकनाशके ही किडीवर नियंत्रण मिळवत असतात. त्याच्यानंतर जैविक कीटकनाशके. जैविक कीटकनाशके कशा प्रकारे करतात तर जैविक म्हणजे जीवाणू आणि बुरशीजन्य बुरशी, एक प्रकारचे जीवाणू आणि बुरशी हे काय करतात तर त्या जी काही कीड आहे त्या किडीच्या शरीरावर वाढतात आणि किडीवर नियंत्रण मिळवतात. म्हणजे किडीला पूर्णपणे निष्क्रिय करतात. त्याच्यामध्ये तुम्ही बिवेरिया वापरू शकता, वर्टिसिलियम वापरू शकता. या किडी सगळ्या किडींवर वापरू शकता. ही जी काही आहेत जैविक बुरशीनाशक हे सगळ्या किडींवर वापरू शकता. त्याच्यामध्ये मेटारायझम आहे. ठीक आहे. तो या कीटकनाशकांचा वापर सुद्धा तुम्ही जैविक कीटकनाशकांचा पर्याय म्हणून तुम्ही करू शकताय. पुढचं आहे ते म्हणजे कीटकनाशक पर्यायांमध्ये कार्बामेट ग्रुपमधील कीटकनाशके, ज्याच्यामध्ये आपण एफएमसीचं मार्शल वापरतो. आता हे जे काय कार्बामेट ग्रुपमधील कीटकनाशके आहेत ही कीटकनाशके किडीच्या नर्वस सिस्टीमवर कार्य करतात आणि किडीवर नियंत्रण मिळवतात. त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा आहे तो म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुप. ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुपमध्ये पण आपल्याला माहिती आहे ऍसिपेट आहे, क्लोरोपायरिफॉस आहे, डायमेथोट आहे, प्रोफेनोफॉस आहे, क्विनॉलफॉस आहे. म्हणजेच काय आसाटाप आहे, टब्बॅन आहे, टॅकपोर म्हणजे रोगर आहे, क्युराक्रॉन आहे आणि इकालुक्स आहे. यांचा वापर सुद्धा तुम्ही तुडतुडे नियंत्रणासाठी करू शकता. पहिल्या अवस्थेमध्ये पहिल्या 30 दिवसामध्ये ही कीटकनाशके वापरली बेस्ट आहे. याच्यामधील जी काही ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुप मधली कीटकनाशके आहेत ही कीटकनाशके तुम्ही फुल अवस्थेमध्ये वापरू शकत नाही. आता ही का वापरू शकत नाही तर ही कीटकनाशके फुलांमधील जे काही परागकण आहेत त्या परागकणांना हानी पोहोचवतात आणि परागकणांना हानी पोहोचवल्यामुळे त्या फुलांपासून फळधारणा होत नाही आणि फुलांपासून फळधारणा न झाल्यामुळे ते फुल ऑटोमॅटिकच गळून जातं. कारण झाडाची तशी स्वतःची एक ही असते प्रक्रिया असते की जर झाडाला त्याच्यापासून यील्ड मिळत नाही तर ते ऑटोमॅटिकच झाड त्याला अन्नद्रव्य पुरवठा बंद करतं, जेणेकरून ते फुल गळून जातं. ठीक आहे. सो तुम्हाला त्यासाठी फुलावस्थेमध्ये या कीटकनाशकांचा वापर करणं टाळायचं, म्हणजे पहिल्या 30 दिवसामध्ये तुम्ही वापरू शकताय. दुसरा आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पायरेथ्रॉइड्स ग्रुपमधली कीटकनाशके. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे सिजंटाचं कराटे. याच्यामध्ये लॅम्बडा सायहॅलोथेरिन 5% EC हा घटक असतो. दुसरं आहे ते म्हणजे डेल्टा मिथेरिन 2.8% EC म्हणजेच बायर कंपनीचं डेसिस. तिसरं आहे ते म्हणजे फेनोरलेट टाटा कंपनीचं फेन आणि चौथं आहे ते म्हणजे बायफेन्थिलिन म्हणजेच मार्कर. आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय सांगायचे की जर तुम्ही कार्बामेट ग्रुप मधलं कीटकनाशक वापरलं तर त्याच्यानंतर तुम्ही ऑर्गॅनोफॉस्फेट वापरलं तरी चालते, पण ऑर्गॅनोफॉस्फेट ग्रुप मधलं कीटकनाशक वापरलं तर त्याच्यानंतर कार्बामेट ग्रुप मधलं कीटकनाशक काम करत नाही. तर ते कसं का काम करत नाही हे पण मी तुम्हाला एक सांगतो. कार्बामेट ग्रुप मधलं कीटकनाशक जे नर्वस सिस्टीम मध्ये जे टार्गेट साईटवर काम करतं, ठीक आहे, तर ते अशा एन्झाईमवर काम करतं जे एन्झाईम किडीच्या नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्थामधील मेंदूमधील संदेश वहन संचलित करायचं काम करत असतं, ज्याला ऍसिटाइल कोलिस्टरेज नावाचा एन्झाईम असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता तो जर कार्बामेट कीटकनाशक वापरलं तर तो एन्झाईम तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद होतो, पण कीड जर चांगली असेल किंवा ती सर्व्हाइव्ह करू शकली तर तो एन्झाईम पुन्हा कार्यरत होतो, ती टार्गेट साईट पुन्हा कार्यरत होतो थोडक्यामध्ये. तसं ऑर्गॅनोफॉस्फेटचं नाहीये, ती टार्गेट साईट पूर्णपणे बंद करून टाकते. त्याच्यामुळे अगोदर कार्बामेट वापरून मग ऑर्गॅनोफॉस्फेट वापरलं तरी पण तुम्हाला रिझल्ट येतात, पण जर ऑर्गॅनोफॉस्फेट वापरून जर कार्बामेटचं वापरलं तर रिझल्ट मिळत नाही. सो ही पण एक छोटीशी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी. पुढचं आहे पायरेथ्रॉइड्स. तर पायरेथ्रॉइड्स मध्ये एवढे कीटकनाशक घटक येतात, मग तुम्ही यापैकी एकच पहिल्या 30 दिवसामध्ये किंवा 2 वेळा तुम्ही वापरू शकता, पण एका पाठोपाठ एक न वापरता एका आड एक वापरू शकता. पुढचा कीटकनाशक ग्रुप आहे तो म्हणजे निओनिकोटिन. आता हे निओनिकोटिनाइड, सल्फॉक्सिमाइन्स आणि ब्युटेनोलाइड हे जे ग्रुप आहेत हे पूर्णपणे एकसारख्या प्रकारे काम करतात. हे किडीच्या नर्वस सिस्टीम मध्ये जाऊन निकोटोनिक रिसेप्टरवर आपले कार्य करतात आणि त्या ठिकाणी जाऊन डमी
द्रव्य म्हणून चिटकतात आणि डमी संधी देऊन किडी पूर्णपणे अपंग होतात आणि किडींवर आपल्याला नियंत्रण मिळतं. ही अशा प्रकारे काम करणारी ही सगळी कीटकनाशक आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इमिडाक्लोप्रिड वापरल्यानंतर थायमिथॉक्झाम वापरायचं नाही किंवा ऍसिडामिप्रिड वापरायचं नाही, थायोक्लोप्रिड वापरायचं नाही, सल्फॉक्सोफ्लोर वापरायचं नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला कीटकनाशकांचा वापर सुद्धा व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. आता पुढचं आहे ते म्हणजे हे ज्युएलाइन हार्मोन्स म्हणजे आयजर ऍक्टिव्हिटी करणारे ही कीटकनाशक आहेत. याच्यामध्ये ही कीटकनाशक किडीला एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतरण करू देत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या कीटकनाशकांचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये आपण सगळीजण वापरतो ते म्हणजे बायर कंपनीचं सेफिना बरेच लोक वापरतात. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट कीटकनाशक आता आपण वापरतो कशामध्ये, तर आपण वापरतो आता कलिंगडमध्ये मावा असेल, तुडतुडे, पांढरी माशी किंवा इतर रसोषी किडींच्या नियंत्रणासाठी कोणतं वापरतो, तर डायफेनथ्युरिन. तर या डायफेनथ्युरिन मध्ये 3 उत्पादने आपल्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ते म्हणजे सिजंटाचं पोलो पण येतं, त्याच्यानंतर आता सिजंटाचं नवीन आले पोलो झेप ते पण येतं. तर त्याचा पण वापर तुम्ही करू शकता. धानुकाचं पेजर येतं, ते पण चांगल्या प्रकारे रिझल्ट देतं. सो हा पण डायफेनथ्युरिन हा घटक सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करणारा घटक आहे. त्याच्यानंतर बेन्झोल ग्रुप मधला म्हणजे तुमचं नोवल युरॉन आलं किंवा मग तुमचं इव्हिसेंट मध्ये जे ल्युफेन युरॉन येतं ते. तर ही कीटकनाशक कशा प्रकारे काम करतात, तर किडीला जे काही बाहेरचं आवरण आहे ते आवरणच तयार करून देत नाहीत. म्हणजे किडीला एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी जी कात टाकण्याची प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण होऊन देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नियंत्रण मिळतं. तर ही बेन्झोल ग्रुप मधली कीटकनाशके प्रामुख्याने प्रौढांवर पण कार्य करतात. त्यांना अंडी घालून देत नाहीत किंवा त्या अंडी घातली तर त्या अंड्यामधून पिल्ल बाहेर निघत नाहीत. तो या पण कीटकनाशकांचा वापर तुम्ही रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही बिप्रोफ्युजन आहे, टाटाचं ॲप्लॉड येतं, ते पण चांगल्या प्रकारे रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर मेटाडायमाइड ग्रुप मधली सगळी कीटकनाशके वापरू शकता. हा आत्ताचा लेटेस्ट ग्रुप आहे, म्हणजे हे नवीन केमिस्ट्री मधली कीटकनाशक आहेत. ज्याच्यामध्ये तुम्ही एक्सपोनस वापरू शकता, ग्रासिया वापरू शकता, गोदरेजचं सिजंटाचं सिमोडिस वापरू शकता. ही कीटकनाशके तुम्ही वापरू शकता, ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळून जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर अवरमेक्टिन ग्रुप मधलं तुम्ही अबामेक्टिन वापरू शकता. ठीक आहे. अबामेक्टिन हे स्थानिक आंतरप्रवाही म्हणजेच तुम्ही ट्रान्सलिमिनर ऍक्शन करणारं कीटकनाशक आहे. आता आपण बघितलं की कीटकनाशकाचे पण प्रामुख्यानं 3-4 प्रकार असतात. त्याच्यामध्ये आपण जे वापरतो त्याच्यामध्ये स्पर्शजन्य कीटकनाशके जी पानाच्या वरच्या भागावर काम करतात. दुसरं आहे ते म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशके जी पानांच्या पर्णरंध्रांद्वारे आतमध्ये शोषली जातात आणि वनस्पतीच्या सर्व अवयवांपर्यंत झायलम पेशीच्या माध्यमातून पोहोचतात. पण तिसरं आहे ते म्हणजे ट्रान्सलिमिनर ऍक्शन करणारे कीटकनाशके. ही कीटकनाशकांची जरा केमिस्ट्री वेगळी आहे पण ह्याचे रिझल्ट पण तेवढे चांगल्या प्रकारे मिळतात. हे काय कीटकनाशक करतात, वरून फवारल्यानंतर खालच्या भागामधून झिरपतात. म्हणजे पानाच्या वरच्या भागामधून आतमध्ये जातात आणि खालच्या भागामधून झिरपतात, परंतु ते झायलम पेशींमध्ये प्रवेश न करता पानाच्या खालच्या भागामधून झिरपतात. आता याच्यामध्ये त्यासाठीच आपण बघा याच्यामध्ये आबासीन वापरतो आपण नागाळीच्या नियंत्रणासाठी. का वापरतो, तर नागाळी ही पानाच्या आतमध्ये असते. आबासीन जे घटक कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये आबामेक्टिन असतं, ते आबामेक्टिन कीटकनाशक जे आहे ते स्थानिक आंतरप्रवाही म्हणजेच तुमचं पेनेट्रेट होणारं कीटकनाशक आहे. वरून फवारणी केली, ट्रान्सलिमिनर ऍक्शन केल्यामुळे वरून फवारणी केली की खालून भागामधून येतं, परंतु ती फवारणी करताना आतमध्ये जातं आणि आतमध्ये जी नागाईचं जी आई आहे, लूर आहे, त्याच्यावरती कार्य करतं, लार्वा आहे त्याच्यावरती कार्य करतं आणि आपल्याला किडीवर नियंत्रण मिळवतं. सो कीटकनाशकाची तुम्हाला त्याची मोड ऑफ ऍक्शन, मोड ऑफ एंट्री पण लक्षात असणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही प्रॉपरली केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे किडींवर नियंत्रण मिळालेलं दिसून येतं. ठीक आहे. आता पुढचं आहे ते म्हणजे आता ही कीटकनाशके तर बघितली आपण, मग ती मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विंडो क्रिएट करून कीटकनाशकांचा वापर केला तर तुम्हाला किडींवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळालेलं दिसून येतं. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुडतुडे या किडीबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि ही कीड काय प्रमुख कीड नाहीये, ही दुय्यमच कीड आहे. म्हणजे काय सेकंडरी पेस्ट आपण हिला म्हणू शकतो. हिच्यामुळे काय खूप मोठं असं नुकसान झालंय आणि 100% लॉस झालाय असं नाही. जसं तुम्ही टोमॅटोमध्ये तुटा नाग आहे, 100% लॉस होऊ शकतो तिनं.
किंवा तुमचं ही आहे शिमला मिरची आहे त्याच्यामध्ये ब्लॅक थ्रिप्स आहे, त्यानं पण 100% लॉस होऊ शकतो. पण काय तुडतुडे या किडीमुळे 100% लॉस होत नाही, पण नुकसान होतं हे 100%. ते कसं होतं तर उत्पादनामध्ये घट होणे, खर्चामध्ये वाढ होणे या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला या किडीवर सुद्धा नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. आता आम्ही आले असेल किंवा हळदमध्ये बघतो तर तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यावेळेस रोपांची ग्रोथ पण कमी झाली असते. सो तुम्हाला या पण गोष्टींकडे थोडंफार लक्ष द्यायला हवं. ठीक आहे. तो आजच्या आपल्या क्लासमध्ये आपण तुडतुडे या किडीबद्दल माहिती पाहिलेली